आई आदर्श शिक्षिका, वडील डॉक्टर श्री सदाशिवराव शिवदे आदी सर्वांचे डॉक्टर, नंतर कवी, इतिहास लेखक, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष झाले. अशा वातावरणात आपले माध्यमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच स्कॉलरशिप व मेरिटचे विद्यार्थी म्हणून आपली ख्याती असताना MBBSचे शिक्षण शासकीय महाविद्यालय मिरज येथे झाले. लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राची आपणास खूप आवड होती, कारण हा पेशा आदर्शाचा आहे. हा ध्येयवाद समोर असल्याने आपला MBBSला विद्यापीठात पहिला नंबर आला. MBBSला प्रवेश मिळाल्या आपण ठरवले, मी खेड्यातच प्रॅक्टिस करणार आणि मी सर्जनच होणार, आणि त्याप्रमाणेच घडत गेले. ग्रामीण भागात अनेक गंभीर समस्या असतात. उदाहरणार्थ गरिबी, अंधश्रद्धा, पंडुरोग, व्यसनाधीनता आणि आजाराविषयी अज्ञान. आपण आदर्श डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करायची, लोकांना अंधश्रद्धेतून व्यसनातून मुक्त करायची ही गुण गाठ मणी बाळगून वैद्यकीय सेवेची सुरुवात सन 1988 साली लोणंद येथे केली. आपण MS असल्यामुळे सुरुवातीस गावातल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाच्या कोणत्याही सुविधा नसताना अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना आपणास सामोरे जावे लागले. आपण हे अडथळे यशस्वीरित्या पार करून समाज मनावर ठसा उमटवला. आपण स्वतः उत्तम वक्ते, कवी आणि लेखक असल्यामुळे शाळा कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये आपणास आरोग्यविषयक व्याख्याने, चर्चासत्रे, स्लाइड शो, व्हिडिओ दाखवण्यास आमंत्रित केले गेले. आजचा सुदृढ विद्यार्थी उद्याचा निरोगी आणि संपन्न भारत घडवणारा या भावनांनी मुलांच्यावर संस्कारक्षम व्याख्याने, काही गावात भगवद्गीतेवर प्रवचने देखील सांगितली. हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करीत असताना रुग्णांना केलेले मार्गदर्शन हे व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रवचनच असते. याचा परिणाम हजारो लोकांनी त्यांची व्यसने सोडली. याचा परिणाम आपल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये खूप झाला. आपला सर्व कर्मचारी निर्व्यसनी आहे. अनमोल जीवनातील सदाचार तत्त्वे हे सर्वजण पाळतात. गोरगरीब रुग्णांना तसेच समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना आपण सरळ हाताने मदत करतात. राजूबाईंच्या विचाराने भारावल्याने सामाजिक कार्यात आपणास खूप रस आहे. गडचिरोली येथे सलग 10 दिवस आदिवासींना मोफत शस्त्रक्रिया उपक्रम आपण राबवत असता. वर्षातून 2 वेळा योगदान देता गेले 23 वर्ष हा उपक्रम आपण चालू ठेवला आहे. उपचारासाठी पैसे नसल्यास कोणीही रुग्ण उपचाराविना राहूच नये यासाठी आपण रुग्णास शक्य असतील तेवढे पैसे एका मोकळ्या पाकिटात ठेवा. त्या पाकिटातील रक्कम न पाहता आम्ही स्वीकारू. या न्यायाने सावित्री हॉस्पिटल लोणंद म्हणजे गोरगरिबांचा दवाखाना हे समीकरण घट्ट झालेले आहे. कोविड सारख्या जागतिक महामारीचे संकट जेव्हा आले तेव्हा सातारा जिल्ह्यातील एकमेव प्रायव्हेट हॉस्पिटल होते की स्वइच्छेने मोफत औषध उपचार देण्यास सहभाग दर्शवला व तो यशस्वी झाला. माणकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील कुष्ठरोग संस्थेतील रुग्णांना गेले 30 वर्षापासून आपण मोफत औषध उपचार देत आहात. दरवर्षी वारकरी संप्रदायाला मोफत शस्त्रक्रिया, औषधोपचार, अन्नदान दिले जाते. लोणंद पंचक्रोशीतील 12 बालवाड्या विना अनुदानित असल्याने त्यांच्या शिक्षकांचा पगार सावित्री हॉस्पिटल मार्फत दिला जातो. तसेच लोणंद आपण अध्यक्ष असताना एका उत्तम बगीचाची निर्मिती आपण केलेली आहे. जवळचे मित्र आपल्या नातेवाईक यांचा वाढदिवस, पुण्यस्मरण आदी समयी स्मृतिवक्ष म्हणून तुळशी रोप देण्याची प्रथा आपण चालवली आहे, जेणेकरून निसर्ग संवर्धन व्हावे. मित्रमंडळींना भेट म्हणून दरवर्षी व्यसनमुक्ती संघटनेची 100 शिवतेज दिनदर्शिका देऊन आपण सर्वांना भेट देत आहात. आपणास लोणंद भूषण, लोणंद गौरव, आदर्श माता पिता, धन्वंतरी, वैद्यरत्न, मिरज मेडिकल कॉलेज आदर्श विद्यार्थी पुरस्कार, सर्जन असूनही समाजाच्या सृजनशील पुरस्काराने आपण सन्मानित झालेला आहात. आपल्या या अद्वितीय कामगिरीबद्दल व्यसनमुक्त योग संघटनेच्या वतीने आपणास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार आदरपूर्वक या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. आपल्या पुढील कार्यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष रामनाथ मानुसरे, श्री योगेश जाधव, सचिव व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा यथोचित असा सन्मान
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार देऊन संतवीर युवक मित्र गुरुवर्य हरिभक्त परायण पंडितात्या कराटकर महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर संजय सदाशिवराव शिवले यांचा यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. त्यांच्या सर्वेत त्यांच्या भगिनी सविताताई मदनराव गोसावी, त्याचबरोबर त्यांचे मेहुणे सेवानिवृत्त न्यायाधीश मदनराव गोसावी साहेब